नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ SMT आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या ट्युशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे. तर आज मी सकाळची बॅच घेऊ शकले नाही कारण की रात्री माझ्या मुलाला ताप आला होता आणि 4 वाजता मग मी ग्रुपमध्ये मेसेज टाकून दिला की जे सकाळच्या बॅचमध्ये येतात त्यांनी 6:30च्या बॅचमध्ये यायचं आहे संध्याकाळी. तर ह्याचा जेव्हा सकाळी ताप उतरला तेव्हा मग मी म्हटलं चला तर 3:30ची बॅच तरी घेऊया कारण त्याला बरं वाटत होतं आणि तो खेळत होता. तर इथे बघू शकता 4च मुलं आलेली आहेत आणि बाकीचे हळूहळू येतील. कोण 4 वाजता येतात, 8th स्टँडर्डचे 4 वाजता येतात. तर आता म्हटलं एकेकाला शिकवायला सुरुवात करूया. विहूला थोडंसं मी त्याची पॅन्ट पण भिजली होती, ती पॅन्ट वगैरे काढली, त्याच्यामध्ये थोडासा वेळ गेला आणि नंतर तोपर्यंत मुलंही स्वतः अभ्यास करत होती, रीडिंग वगैरे करत होती. तर मला एका सबस्क्रायबरची कमेंट आली होती की आप ओरिजिनल साऊंड रखो. पण काय होतं ना, मग ओरिजिनल साऊंड ठेवला तर मग आवाज एकतर बॅकग्राऊंड नॉईज खूप असतो, पाऊस वगैरे पडत असतो, त्याचा नीट ऐकायला येत नाही. आणि काय होतं ना, व्हिडिओ खूप लेंदी होतो आणि मग कोणाला काय शिकलं नक्की काय ते नीट कळत नाही. म्हणून मी असं व्लॉग टाईप शूट करते आणि बॅकग्राऊंड म्हणजे व्हॉईस ओव्हर देते. तर हे मला जरा सोपं वाटतं. तरी पण मी काही ठिकाणी जिथे मी ओरडते वगैरे मुलांना किंवा काहीतरी जोक्स वगैरे करते ना, हसवते, तेव्हा मी आवाज काढत जाईल, ठीक आहे, तेव्हा व्हॉईस ओव्हर नाही देणार. तर आता ह्याला डिव्हिजनचा प्रॉब्लेम येतो आहे. म्हणजे यांना मी मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन आणि डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन हे त्याला शिकवायचं होतं. 2 दिवस झाले मी त्याला तेच शिकवत आहे, पण त्याला ते थोडंसं अंडरस्टँडिंग म्हणजे डिव्हिजनमध्ये त्याला प्रॉब्लेम होतो आहे. म्हणून मी त्याला 4th स्टँडर्डचं बुक दिलेलं डिव्हिजनचं आणि ते घरून सॉल्व करून यायला सांगितलेलं. तर त्यांनी तेवढंच ते सॉल्व केलं आणि मला दाखवलं. तर काय आन्सर करेक्ट होते, काय रॉंग होते. तर आता मग त्याला मी पुढचं जे त्यांच्या एक्सरसाइजमधलं जे आहे ना ते सॉल्व करायला सांगितलं होतं. करी मारा था मैंने, वो 9 कहाँ पे लिखा तुमने? उधर लिखना था कि नहीं? फिर तुम क्या गलती करते हो? अभी 9 यहाँ पे लिखा है ना, तो तुम 6 नीचे लेते हो. और समझ में आया? आप 16 को डिवाइड कर रहे हो, 9 के टेबल में 16 नहीं आता है ना. तो 9 टू 18 लोगे तो वो 18 बड़ा नंबर है, इसीलिए आपने 9 1 जा 9 बराबर लिया. लेकिन लिखते समय वो 6 के नीचे लिखो और फिर 16 - 9 करो, ठीक है. होमवर्क बोला था और अभी इधर कर रहे हैं. हाँ, होमवर्क सांगितलेलं आता इथे करते तुम्ही लोक. टीचर काल मी केलं हे बसलेली एवढं करायला. पीछे आंसर भी चेक करो तो फिर मुझे इजी होता है. करायला बसलेली पण नंतर मग आठवलं की सायन्सची आज टीचरने चेकिंग बुक आणायला सांगितलेली विथ डायग्राम लॉंग आन्सर्स आणि टीचर म्हणे कंपल्सरी पाहिजे. आणि मग उद्या टीचरचं सायन्स लेसनचा टेस्ट आहे, बुक घेतलीच नाही पण आमची, आणि हिंदीचं पण कंप्लीट करायचं होतं. ओके, आप लोग क्या कर रहे हो 6th स्टैंडर्ड? लेकिन ये सिलेबस में दिया है ये लेसन. मतलब इस जून में सिखाएंगे. हाँ वही दिया है ना, तो करो. व्हेरी गुड. बघा किती सिन्सिअरली मुलं सगळी स्टडी करतात. तर ह्याला मी मॅथ करायला सांगितलेलं कारण ह्याचंसुद्धा मॅथच वीक आहे आणि बाकी सब्जेक्टचं तसं झालेलं आहे प्रिपरेशन. कारण की जी FA एक्झाम असते ना ती 20 मार्क्सचीच असते आणि त्याच्यामध्ये लॉंग आन्सर एवढे येत नाहीत. तर आणि त्याचे लॉंग आन्सर इतक्यात ना तो बाहेरही करू शकत नाही कारण तो मागच्या वर्षीपासून माझ्याकडे येतो आहे. पण त्याला पण थोडंसं रीडिंगचा रायटिंगचा प्रॉब्लेम होता. आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. आता तो व्यवस्थित रीड करतो, व्यवस्थित स्पेलिंग्स वगैरे बाहेर करतो, खूप कमी मिस्टेक्स होतात त्याच्या. तर त्याच्यामुळे मग त्याला मी म्हटलं जर मॅथ्स वीक आहे तर मॅथ्सवर जरा जोर देऊया. ह्याचे मॅथ्सची वर्कशीट होते म्हणून ह्याचं पण पूर्ण 2 तास मॅथ्सच घेतलेलं आहे. त्यानंतर माझ्या बाळाला पण थोडंसं मी ABCD लिहायला तिथे बसवलेलं, म्हणजे कसं त्यांच्यासोबत तोसुद्धा करतो, मला त्याला वेगळं ट्युशन लावायची गरज नाही. त्याच्यानंतर 4:30 वाजता हे माझे सगळे छोटे मुलं आलेली. खूप छान वाटते ह्यांना शिकवायला, म्हणजे एकदम काय गोष्टीमध्ये थोड्याशा सांगत असतात ना, मज्जा येते ऐकायला. कधी तुमच्यासोबत पण मी नक्की शेअर करेन त्या गोष्टी. इथे मी काय सांगितलेलं, सरप्राईज टेस्ट म्हणजे ओरल टेस्ट. मग त्यांनी जे ऑब्जेक्टिव्ह वगैरे असतात ना, फिल इन द ब्लँक्स वगैरे, ते कसं मुलं मध्ये विसरतात. आता टेस्ट वगैरे झालेले आहेत पण तरी पण कधी ते विसरतात. म्हणून टीचरला बोलली काय की तुम्ही टेस्ट ओरल घ्या. मग आम्ही सगळे 6, 7, 8ची थोड्या मुलांची टीचरने घेतली, थोड्या मुलांची मी घेतली. आणि तोपर्यंत हे जे सगळी छोटी मुलं आहेत ना त्यांची एक्झाम नाही आहे नेक्स्ट मंथमध्ये. मग मी त्यांना ना ते जे आई वगैरे ते होतं ना, मात्रा शिकवते सगळ्यांना मी. तर मग 2nd स्टँडर्डची ऊची मात्रा चालू होती, तर त्याला ऊची मात्रा लिहून दिली रेयांशला. त्याच्यानंतर त्यांची डिक्टेशन टेस्ट घेतली
आणि मध्ये मध्ये काय होतं, या मुलांचा आवाज करतात. मग त्यांचं मी असं हँड्स अप डाऊन तो खेळ खेळते त्यांच्यासोबत, मग बरोबर शांत बसतात. त्यानंतर हा जो देवांश आहे 3rd स्टँडर्डचा CBSE, तर त्याचे प्रत्येक सब्जेक्टचे ना माझे 2-2 लेसन शिकून झालेले आहे. त्याचं रीडिंग आणि रायटिंग वगैरे ओके आहे. तर त्याचं मॅथचं मी थोडंसं घेतलं, म्हणजे 4 डिजिटचे जे ॲडिशन असतात ना विथ कॅरी ओव्हर रिग्रुपिंग, तर ते त्याला शिकवलं. आणि नंतर मग त्याला थोडा वेळ कंटाळा आला, तर मला बोलला टीचर मी माझी स्टोरी तयार करून देतो. तर छान इंग्लिशमध्ये त्यांनी स्वतः स्टोरी तयार केली आणि लिहिली. 8th स्टँडर्डचे स्टुडंट जे आहेत त्यांची पण ओरल घेतली ऑब्जेक्टिव्हची 2 लेसनची, आणि सायन्सचा 4th लेसन ते लोक ॲन्सर फाइंड आउट करत होते. ठीक आहे. झारी झारी झारी, बस इनका हो जाने के बाद मैं लेती हूँ झारी. ठीक आहे, जाओ जाओ, कल लेते हो आप लोगों का. तुझं नाही, तू थांबायचं आहे. पार्थवर मला विश्वास आहे, त्याचा आहे सगळं, तुझा मला लक्षात नाही आहे. कल आप लोग सिविक्स का मतलब एसएस का पूरा मैं ओरल ले लूँगी. ठीक है, एसएस का पूरा ओरल, हाँ सबका. तुम क्या कर रहे हो, टेस्ट दे रहे हो ना अभी? नाही कळलं तर विचार. तुमचं झालं लिहून? हे दोघं नाही झाले. चिमटा तुझी झाली टेस्ट बाहेर? चिमटा हे तो काय लिहितोय? दिली पण तो काय लिहितोय? कोण? आपण टेस्ट तेच लिहितोय चिमटा. विमान विमान. त्यानंतर ही दीपाली 2nd स्टँडर्डला आहे. तर ती मला सांगत होती की इंग्लिश मला शिकवा म्हणून. पण प्रॉब्लेम कसा आहे ना, तिला म्हणजे अक्षर ओळखच नाही आहे. म्हणजे मराठीमध्ये तर तिला घराचा असतो किंवा छत्री हे सुद्धा माहीत नाही. म्हणून मी डिसाईड केलं की तिला काही दिवस हे शिकवायचं. हे झालं की मग फोनिक साऊंड शिकवायचे. त्याच्यामुळे तिला थोडंसं मला खूप म्हणजे लक्ष द्यावं लागणार तिच्याकडे. त्याच्यानंतर हे जे आहे त्यांनी होमवर्क केला नव्हता म्हणून त्याला थोडीशी फटके दिले, एकदम प्रेमाने. माझे फटके बऱ्याचदा प्रेमानेच असतात. अगदीच खूप 2-3दा सांगून पण जर नाही ऐकले तर मग त्यांना मी मारते एकदम रागाने, नाहीतर माझे प्रेमाचेच फटके असतात. त्यानंतर हा जो आहे आदित्य, तोही लास्ट इयरपासून माझ्याकडे येतो. आला तेव्हा त्यालासुद्धा अक्षर ओळख नव्हती. म्हणजे त्याला मी मराठी हिंदीपासून इंग्लिशसुद्धा अगदी प्रॉपर म्हणजे शिकवलं आहे. बेसिकपासून अआईपासून ABCD नाही शिकवली, पण जे फोनिक साऊंड वगैरे असतात ना त्यांना स्पेलिंग रीड करण्यासाठी आलं पाहिजे, तर ते सगळं त्याला मी शिकवलं. आणि आता तो बघा, तो स्वतः स्पेलिंग म्हणजे लिहितो बोर्डवर वगैरे बाहेर करून. आणि माझं कसं असतं, जर टेस्ट दिली ना तर मग मी त्यांना बोर्डवर लिहायला सांगते एखादा रँडम क्वेश्चन. आणि ह्याला 8ली ह्यानी पण क्वेश्चन आन्सरची टेस्ट दिली होती. तर अशा प्रकारे आजचा माझा ट्युशनचा दिवस संपला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.